नमस्कार मित्रांनो, स्कॉप 2025-26 सिरीजचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉप 2025-26 साठी आपल्याला तळास्तरावर ज्या काही सुविधा आहे आपल्या त्यानुसार आपल्याला जे काही पुरावे लागणार आहे त्या पुराव्याची संपूर्ण यादी बघितलेली होती। तर मित्रांनो, आपली आता यादी तयार झालेली आहे। आता आपण त्या यादीनुसार आता आपल्याला जे फोटो आहे ते तयार करावे लागणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये स्कॉप 2025-26 करिता 128 मानकांसाठी लागणारी फोटो फाईल जी असणार आहे ती कशा पद्धतीने तयार करायची आणि त्याची लिंक आपल्याला कशा पद्धतीने पेस्ट करायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, स्कॉप 2025-26 चा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत। 128 मानकांसाठी लागणारे जे पुरावे असणार आहेत त्याची फोटो फाईल कशा पद्धतीने आपल्याला तयार करायची आहे आणि त्याची लिंक जी आहे ते कॉपी पेस्ट कशी करायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉप पोर्टल जे स्तरनिहाय पुरावे असणारे आपल्या शाळेकरिता ते तयार करून घेतलेले होते आणि त्या यादीनुसार मित्रांनो आता आपल्याला ती फोटो फाईल तयार करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवलेलं होतं माझ्या शाळेचे सुविधेनुसार जे काही स्तरामध्ये जे काही माहिती आहे म्हणजे मानक क्रमांक 1 साठी जो काही स्तर येणार आहे आणि त्यासाठी जो काही फोटो लागणार आहे त्या फोटोची संपूर्ण 128 मानकांची यादी आपण तयार करून घेतलेली होती। तर मित्रांनो, या यादीनुसार आता मी फोटो सुद्धा तयार करून घेतलेले आहे। गुगल ड्राईव्हवर त्याची एक सेपरेट फाईल बनवलेली आहे आणि ती फाईल आता आपण बघणार आहोत कशा पद्धतीचे आपले फोटो असणार आहे आणि त्या फोटोची आपल्याला लिंक जी आहे ते कॉपी पेस्ट कशी करायची आहे ते सुद्धा मी आपल्याला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो आणि यानंतर पुढचा जो व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये प्रत्यक्ष मी त्या ॲपवर स्कॉपचं जे ॲप असणार आहे त्यामध्ये माझ्या शाळेची संपूर्ण माहिती भरणार आहे आणि त्याला फायनलाइज सुद्धा करणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आपली फोटो फाईल असणार आहे 128 मानकांसाठी जी पुरावे आपण तयार केलेले आहे त्याची जी फोटो फाईल असणार आहे ते आपण बघणार। तर मित्रांनो बघा, मोबाईलमध्ये हे जे ॲप आहे याला मी क्लिक करून घेतो। याला क्लिक केल्यानंतर इथे हे जे आहे ड्राईव्ह म्हणजे आपलं गुगल ड्राईव्ह याला मी ओपन करून घेणार आहे। तर बघा, याला ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे। मित्रांनो बघा, हे जे गुगल ड्राईव्ह आहे हे मी ओपन करून घेतलेलं आहे आणि हे माझ्या ज्या काही फोल्डर आहे यामध्ये अशा पद्धतीचे इथे दिसत आहे। तर मित्रांनो, यामध्ये मी हे जी फाईल असणार आहे यावर्षीची स्कॉप 2025-26 ची ती तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीने। तर बघा, आपल्याला दिसत असेल ही जी फाईल आहे इथे ही ती फाईल आहे यावर्षीची स्कॉप 2025-26 मेमोरंडम म्हणून। तर मित्रांनो, या फाईलमध्ये संपूर्ण 128 मानकांसाठी जे फोटो तयार केलेले आहे ते इथे असणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला प्रत्येक फोटोमध्ये तिथे खाली त्याला नाव वगैरे द्यायचं आहे कारण ते आपल्याला अपलोड करताना ते लक्षात असायला पाहिजे। तर बघा, यावर मी क्लिक करून घेतो। या फाईलवर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, अशा पद्धतीचा इंटरफेस इथे आलेला आहे आणि इथे संपूर्ण 128 मानकांचे छोट्या छोट्या फाईल्स असणार आहे। तर मित्रांनो, ही जी फाईल आहे अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर आपल्याला दिसत असेल बघा, मानक क्रमांक 1 2 3 4 5 अशा पद्धतीने संपूर्ण जे मानक आहे त्याची सेपरेट इथे फाईल असणार आहे आणि प्रत्येक फाईल आपल्याला इथून ओपन करून बघता येणार आहे। तर बघा, आता मानक क्रमांक 1 जसा आहे यावर जर आपण क्लिक केलं तर यामध्ये नेमकं काय आहे ते आपल्याला दिसणार आहे। तर मित्रांनो, इथे एकच फोटो आहे, एकाच फोटोचा पुरावा मी तिथे घेतलेला आहे। यावर मी क्लिक करून घेतो। यावर क्लिक केल्यानंतर बघा, अशा पद्धतीचा हा पुरावा असणार आहे आणि हा आपला मानक क्रमांक 1 साठी माझ्या शाळेसाठी असणार आहे। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने संपूर्ण 128 मानकांची माहिती या फाईलमध्ये असणार आहे। तर बघा, जर आपण खाली खाली गेलं तर संपूर्ण 128 शेवटचं जे आहे ते 128 मानक आहे। तर यासाठी जो काही पुरावा आहे तो अशा पद्धतीने इथे अपलोड करण्यात आलेला आहे। तर प्रत्येक मानकाचे सेपरेट मित्रांनो इथे फाईल आपण अपलोड करून घेतलेली आहे। जे मानक लागू नाही आहे ते मानक इथे आलेले नाही आहे। तर बघा, जसं आता इथे मानक क्रमांक 28 आहे त्यानंतर सरळ 36 घेतलेला आहे कारण मधातले जे आहे ते आपल्याला लागू नाही आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। तर मित्रांनो, आता बघा, हे जे मानक आहे हा जो पुरावा आहे आपला याला आपल्याला अपलोड करण्यासाठी यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे जे 3 रेषा आहे यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, इथे एक ऑप्शन आपल्याला मिळणार आहे कॉपी लिंक म्हणून। यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपलं ते जे मानक असणार आहे त्याची जी लिंक असणार आहे ती कॉपी झालेली आहे आणि ती लिंक आपल्याला कॉपी इकडून केल्यानंतर सरळ त्या
ॲप असणार आहे आपलं स्कॉपचं, त्यावर जाऊन तिथे संबंधित जे काही मानक आहे त्यावर जाऊन तिथे पेस्ट करावी लागणार आहे माहिती तिथे भरल्यानंतर. तर ते कसं करायचं याची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला देणारच आहे, कारण प्रत्यक्ष माहिती भरताना आपण पुढचा व्हिडिओ बघणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला ही जी फाईल असणार आहे फोटो फाईल 128 मानकांची, ती कशा पद्धतीने तयार करायची आहे आणि त्यामधील जे लिंक असणार आहे ते कॉपी कशी करायची आहे याची माहिती आपण बघितलेली आहे. प्रत्येक मानक मित्रांनो एक फोल्डर तयार करा आणि त्यानंतर त्यामध्ये प्रत्येक जे फाईल असणार आहे प्रत्येक मानकाची ते अपलोड करा. फोटो फाईल असणार आहे किंवा दुसरं काही असेल तर ते अपलोड करा आणि त्यानंतर आपल्याला ते जे पुरावे असणार आहे ते अपलोड करता येणार आहे. तर पुढचा व्हिडिओ सुद्धा अतिशय महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो. त्यामध्ये प्रत्यक्ष मी माझ्या शाळेची जी माहिती आहे स्कॉप 2025-26ची ती भरणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपल्याला ही जी माहिती आहे ही मोबाईलवरून स्कॉप ॲपमध्ये भरायची आहे, कॅम्प्युटरवर ते भरता आपल्याला येणार नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. आपल्याला काल आपण याची यादी तयार करून घेतलेली होती, आज त्याची फोटो फाईल तयार करून घेतलेली आहे. आता आपली संपूर्ण पूर्वतयारी झालेली आहे. आता आपल्याला फक्त तिथे जे माहिती आहे प्रत्यक्ष तिथे भरणे आहे. तर आपली पूर्वतयारी झाल्यामुळे आपल्याला कुठलीही अडचण तिथे येणार नाही आहे. उद्या आपण प्रत्यक्ष माहिती कशी भरायची याचा लाईव्ह व्हिडिओ बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.